जे काही शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपर जेव्हा यूज करायला सुरुवात केला होता त्या लोकांना त्याचा खूप चांगला रिझल्ट तर आला। त्याचबरोबर जे लोक अगोदर मल्चिंग घेत होते जे की नॉन ISI मधलं मल्चिंग होतं तर त्या लोकांचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे रिव्ह्यू आला। माझं नाव पृथ्वीराज पोपट सावंत, मी थोपटेवाडी येथील रहिवासी असून थोपटेवाडीत माझे क्षेत्र आहे। मल्चिंग पेपर आधी लोकल कंपनीचा वापरत होतो इथे, नंतर आपल्या KVK येथे कृषी प्रदर्शनात ग्रोइट कंपनीच्या काही अधिकाऱ्यांची ओळख झाली। तेथून त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांनी सजेस्ट केला की ग्रोइट कंपनीचा मल्च वापरा। नंतर आपण पुढील पिकासाठी 3 महिन्यापूर्वी ग्रोइटचा GRO6 हा मल्चिंग पेपर कृषी मित्र ॲग्रो ड्रिप एजन्सी फलटण येथून परचेस केला आणि त्यांनी आपल्याला योग्य मल्चिंग पेपर दिला आणि आपण 3.5 फुटी मल्चिंग पेपर वापरलेला आहे। तर आपण बघू शकता की काकडीचा आता वय जवळजवळ 3.5 महिने होत आलेला आहे। काकडी आता संपल 4-5 दिवसात आता आणि मिरची चालू होईल। तर दोन्हीची पण ग्रोथ, काकडीचं पण हार्वेस्टिंग 2 महिन्यात व्यवस्थित झालं आणि मिरचीचं आता फुलकळी लागून आता फळधारणा झालेली आहे। तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी आम्हाला कमी असतं, पण पाण्याची एकदम बचत होऊन मल्चिंग पेपरमुळं ग्रोथ व्यवस्थित मिळाली, आम्हाला उत्पन्न व्यवस्थित मिळालं काकडीचं आणि पांढऱ्या मुळीची सुद्धा संख्या खाली व्यवस्थित मिळाली। नमस्कार, माझं नाव शिवानंद पंढरनाथ वेळेकर, कृषी मित्र ड्रिप एजन्सी या नावे मी फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी व्यवसाय करतो। मी गेले 2 वर्ष ग्रोइट बरोबर मी काम करतो आहे। साधारणतः मी 2016 पासून कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी नेटाफिम इरिगेशन या कंपनीचे ड्रिपच्या व्यवसायामध्ये मी काम करतो आहे आणि एक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जसे की ड्रिप गरजेचं आहे त्याच पद्धतीनं जे काही प्रोटेक्टिव्ह फार्मिंगमधील जे प्रोडक्ट आहेत त्याचीही गरज शेतकऱ्यांना भासते। तर त्या दृष्टीने जेव्हा मी थोडं सर्चिंग केलं तेव्हा मला असं समजलं की जशी की नेटाफिम ही 1 नंबरची कंपनी आहे ड्रिपमध्ये, तसंच प्रोटेक्टिव्ह फार्मिंगमध्ये ग्रोइट ही सर्वात चांगली कंपनी आहे। त्याच्यामुळे मी ग्रोइट बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला। जेव्हा मी ग्रोइट बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे जेव्हा प्रोडक्ट बघितले तेव्हा मला असं वाटलं की मी बरोबर मार्गावर आहे, कारण ग्रोइटचे जी प्रोडक्ट आहेत ते खूप चांगले आहेत। जसं की मल्चिंग पेपर असतील, क्रॉप कव्हर आहेत, ॲग्री वायर आहेत, ॲग्री थ्रेड्स आहेत, त्याच्यानंतर प्लांट कव्हर असतील किंवा फ्रूट कव्हर असतील। तर ह्या जे काही प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट खरोखर चांगल्या क्वालिटीचे आहेत। त्याच्यामुळे मी ग्रोइट बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आणि मी 2016 पासून काम करत असल्यामुळे माझ्याबरोबर 600 ते 700 शेतकरी आज माझ्याबरोबर आहेत, मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे। त्याच्यामुळे त्या लोकांपर्यंत जेव्हा ही माहिती मी पुरवली आणि त्याच्यातून काही शेतकऱ्यांनी जेव्हा ते प्रोडक्ट घ्यायला सुरुवात केली तर त्यांचा देखील मला चांगल्या प्रकारे रिव्ह्यू, त्यांचा देखील मला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला। जे काही शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच मल्चिंग पेपर जेव्हा यूज करायला सुरुवात केला होता त्या लोकांना त्याचा खूप चांगला रिझल्ट तर आला। त्याचबरोबर जे लोक अगोदर मल्चिंग घेत होते जे की नॉन ISI मधलं मल्चिंग होतं तर त्या लोकांचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे रिव्ह्यू आला की ते अगोदर जे आपण मटेरियल घेत होतो त्याची क्वालिटी आणि ग्रोइटचे जे मल्चिंग आहे त्याची क्वालिटी ह्याच्यामध्ये खूप चांगला फरक त्यांच्याकडून मला ऐकण्यास मिळाला। त्याचबरोबर ह्या आपल्या ग्रोइट इंडियाची अजून एक चांगली पॉलिसी जी आहे जी म्हणजे की बायबॅक पॉलिसी। नॉर्मली काय होतं की आपण जेव्हा एखादं प्रोडक्ट घेतोय त्याच्या वापरानंतर ते आपल्याला जे मल्चिंग आहे आपल्याला ते टाकून द्यावं लागतं किंवा ते जाळावं लागतं। तर ते जाळल्यामुळे जे प्रदूषण होतं त्याचा देखील आपल्या वातावरणासाठी खूप मोठी हानी आहे। त्याचबरोबर ते जर मल्चिंग आपल्या शेतामध्ये तसंच राहिलं तर ते आपले शेत सुद्धा खराब करतं। तर मग ही मला एक पॉलिसी ग्रोइटची खूप आवडली की तुमचं जे काही तुम्ही 2-3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर जेव्हा तुमचं पीक निघेल
त्याच्यानंतर ते जे काही तुमचं जे मल्चिंग आहे ते आपण पुन्हा माघारी घेतोय आणि पुन्हा माघारी घेऊन ग्रोइट ते कंपनी माघारी घेते. त्याच्यामुळे तो एक शेतकऱ्यांसाठी चांगला फायदा आहे. त्याच्यामुळे शेतीची काळजी घेतली जाते, वातावरणाची काळजी घेतली जाते आणि शेतकऱ्याचंही उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढले जाते. त्यामुळं हे चांगलं एक जे बोलतो ना की सोशल अवेअरनेस करण्यासाठी ग्रोइटनं पाऊल उचललंय ते खूपच चांगलं आहे. त्याचबरोबर आता आपण आम्ही जे शेतकऱ्यांना जे काही प्रोडक्ट दिले आहेत तर त्या प्रोडक्टची आपण माहिती घेणार आहोत. तर आणि आपल्याला जर कोणाला शेतकऱ्यांना अजूनही आपल्या या प्रोडक्टची माहिती पाहिजे असेल तर फलटण जिंती नाका या ठिकाणी कृषी मित्र ड्रीप एजन्सी या नावाने शॉप आहे. तर आपण इथं येऊन प्रत्यक्षरित्या पाहू शकता की आपले प्रोडक्ट किती चांगल्या प्रकारचे आहेत. त्याशिवाय लोकांनी त्या प्रोडक्टची माहिती घेतल्याशिवाय मला असं वाटतं की पुढं न जाणं कधीही योग्य. जेव्हा आपण मल्चिंगचा विचार करतोय तर अदर कंपनीचे जे मल्चिंग आहेत ना ह्या मल्चिंगमधून सूर्यप्रकाश हा आतमध्ये जातो आणि हा सूर्यप्रकाश आतमध्ये गेल्यामुळे जे काही पाण्याचं बाष्पीभवन होतंय किंवा त्याच्यामध्ये आपण मल्च टाकतोय सूर्यप्रकाश पाण्याचं बचत होण्यासाठी किंवा खुरपणी वाचवण्यासाठी आणि पिकाचं उत्पन्न वाढवण्यासाठी. पण जेव्हा आपण नॉन आयएसआय किंवा हलक्या प्रतीचं जेव्हा आपण मल्चिंग वापरतोय तेव्हा ते काय होतंय की सूर्यप्रकाशाच्या आतमध्ये जातोय त्यामुळे तिथं सूर्यप्रकाश मिळाला तिथं गवत पण वाढलं जातंय आणि पाण्याचं बाष्पीभवन पण होतंय. त्यामुळे जो आपण मल्चिंगचा जो मेन उद्देश आहे तो तिथं साध्य होत नाहीये. पण ग्रोइटचे जे मल्चिंग आहे त्या ग्रोइटच्या मल्चिंगमध्ये जे काही सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश अजिबात आत जात नाहीये. त्याचबरोबर पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं जातं. त्याचबरोबर जे आपण आता नॉर्मली मार्केटमध्ये काय होतंय की मायक्रॉनवर विकलं जातंय मटेरियल. पण जे काय 25 मायक्रॉन 20 मायक्रॉन बघायला गेलं तर शेतकऱ्याला हे मायक्रॉन समजत नाही. किती मायक्रॉनचं आहे हे शेतकऱ्याला समजत नाही. मी जरी दुसऱ्या एखाद्या व्यापाऱ्याने सांगितलं हा 22 मायक्रॉनचा आहे 25 मायक्रॉनचा आहे ते कुणीही चेक करत नाही. पण त्याचबरोबर आता ग्रोइटने ही संकल्पना पूर्ण मोडीस काढली आणि ग्रोइटने काय केलं ग्रोइट आपल्याला काय देतंय की ते तुम्हाला किती कालावधीसाठी पीक पाहिजे यानुसार ते तुम्हाला मल्चिंग देतंय. जर आपण 6-7 महिन्यासाठी जरी पीक घेतलं तरी तेच मल्चिंग आपण 8 ते 9 महिने वापरतो. 9 महिन्यासाठी जरी आपण मल्चिंग घेतलं तर ते आपण 12 महिने वापरू शकतो. या पद्धतीची क्वालिटी देण्याचं काम हे ग्रोइट इंडिया करत आहोत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनाही हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला मायक्रॉन महत्वाचं आहे की आपल्याला कालावधी महत्वाचा आहे. आपल्याला किती कालावधीसाठी पीक करायचं आहे त्यानुसार जर आपण मल्चिंग विकत घेतलं तर आपल्या उत्पन्नाच्या खर्चात देखील बचत होईल आणि आपलं जे उद्देश आहे ते उद्देश देखील आपलं साध्य होईल. मी जेव्हा नवीन व्यवसाय सुरुवात केला तेव्हा मला असं समजणार लोकांचे मला विचारायचे की हे किती मायक्रॉनचं प्रोडक्ट आहे. तर जेव्हा हे मायक्रॉनचा जो विषय होता त्यांना काही शेतकऱ्यांना मला माघारी गेले की मायक्रॉन किती मायक्रॉनचा आहे किंवा काय. पण ज्या शेतकऱ्यांना जेव्हा हे माहिती लक्षात आली की नाही आपल्याला मायक्रॉन नाही आपल्याला कालावधीवर गेलं पाहिजे तर ते शेतकरी आज मला पुन्हा एकदा रिपीट होतात आणि पुन्हा ते आपले प्रोडक्ट विकत घेतात. त्याच्यामुळे लोकांनी ह्या गोष्टीकडं खरंच एक गांभीर्याने बघितलं पाहिजे की आपल्याला नक्की काय बघितलं पाहिजे. त्याचबरोबर एक ग्रोइट ही अशी एकमेव कंपनी आहे की जी मल्चिंगवर गॅरंटी देते. विषय असा होतो की जेव्हा मायक्रॉनवर आपण शेतकरी किती मायक्रॉनचा प्रोडक्ट आहे मायक्रॉनवर जेव्हा आपण कागद विकत घेतो मल्च पेपर विकत घेतो तेव्हा तुम्ही 25 मायक्रॉनचा विकत घेतलाय आणि जर तिथं तुम्ही 6 महिन्याचं किंवा 8 महिन्याचं जर पीक लावलं तर तो पीक कम्प्लीट व्हायच्या अगोदरच आपलं ते कागद फाटला जातो. त्यामुळे आपण त्या कालावधीनुसार जेव्हा आपण जातोय तर आपलं उत्पन्न देखील वाढलं जातंय आणि तो कागद देखील आपला तिथं टिकून राहतोय. त्याचबरोबर अजून एक ग्रोइटची एक मला चांगली संकल्पना वाटली की जी फील्ड व्हिजिट आहे. कोणतीही कंपनी प्रोटेक्टिव्ह फार्मिंगमध्ये फील्ड व्हिजिट कोणतेही इंजिनियर येत नाही किंवा त्यांचा कोणताही एम्प्लॉई येत नाही. पण ग्रोइट ही एकमेव कंपनी अशी आहे की जी फील्ड व्हिजिट करते शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम समजून घेते त्यांना तिथं सोल्युशन देते. त्यामुळे हे जे ना हे वेगळे पण फक्त एवढंच ग्रोइटच देऊ शकतंय. धन्यवाद. धन्यवाद. मी आहे ग्रोइटचा शेतकरी. ग्रोइट, वी हेल्प, यू ग्रो.